अनेक शेतकऱ्यांचे फोन आले, म्हणजे आपला बॅनर पडला आणि बॅनर मध्ये बक्षीस होती 2 टू व्हीलर आणि ऐनवेळी बदल झाला आणि चेंज झाली. काय ह्याच्या मागचं कारण काय होतं? आणि त्या पॉवर ट्रेलरचा विषय म्हणजे आपल्याला ते शेती उपयोगी आहेच त्यांच्यासाठी, त्याच्यातून रोजगार निर्मिती सुद्धा होऊ शकते की तुमची शेती झाली तर कुठेतरी ते भाड्याने देऊ शकता, म्हणजे त्याच्यातून त्या कुटुंबाचा पण रोजगार निर्मिती होऊ शकते. ह्या कुठल्याही शेतकऱ्याचा जर कुठल्या जोडीवरती ऑब्जेक्शन असेल. आणि आज आपल्यासोबत एक शेतकरी आहेत जे 2 दिवस इकडे प्रॅक्टिस करतायत, त्यांचा देखील आम्ही सांगण्यापेक्षा त्यांचा अनुभव ऐकूया. हे मैदान कसं झालं, मग ती जाऊ नये यावेळेस आम्ही थोडं नियोजन त्याचं बदललं. मग ती जी रुपन जागा होती ती जागा आम्ही वगळले, इथूनच जाड्या सोडायच्या आणि गाड्या जोड्या तिकडून बाहेर काढायच्या. वेगळून सुद्धा आम्ही सांगतो, जर काही यंदा जर का शेतकऱ्यांनी सर्वात जास्तीत जास्त प्रतिसाद आम्हाला या मंडळाला दिला तर पुढच्या वर्षी जे मैदान होईल ते 15च्या 15 वस्तू जे आपण देऊ ते शेतकऱ्यांच्या उपयोगीच असतील अशाच वस्तू आपण देऊ की रोख रकमेची प्राइस कमी करून जे काही वस्तू स्वरूपात असेल त्याच स्वरूपात आपण बक्षीस ठेवायचं असं आपलं नियोजन आहे पुढच्या वर्षी. आपल्या कोकणातील जे छोटे मोठे युट्यूबर आहेत ज्यांचे इन्स्टाला पेज आहेत ते चर्चेत नाही आहेत, त्यांना पण मान सन्मान देण्यासाठी ही एक आगली वेगळी स्पर्धा आपण या वर्षापासून चालू केली. वेलकम टू कोकण बुक मित्रांनो. आणि कोकणवासी शेतकऱ्यांना ज्या स्पर्धेची उत्सुकता असते, दरवर्षी आपण त्या स्पर्धेत पाहिलं तर वेगवेगळं बक्षीस आणि शेतकऱ्यांच्या जितका फायदा देता येईल तितकं देण्याचा त्यांचा जो मानस असतो, हे त्यांचं 4थं पर्व आहे. खेरशेचं विक्रांत प्रतिष्ठान आयोजित 2026 सामूहिक भात लावणी आणि नांगरणी स्पर्धा येत्या 18 तारखेला होते. आणि माझ्यासोबत आमचे मित्र प्रकाश शेठ आणि सगळेच त्यांचे कार्यकर्ते आज इथे उपस्थित आहेत. तर आपण ह्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय की हे मैदान नक्की कसं होणार आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आणि आभार देखील, कारण तुम्ही कोकण वासियां शेतकऱ्यांसाठी एक चांगलं मैदान दरवर्षी देता आणि ह्या वर्षी देखील तुम्ही दिलेत. तर मला सांगा कसं असणार आहे रूपरेषा थोडीशी ह्या मैदानाची. नमस्कार. आम्ही या विक्रांत प्रतिष्ठान याने सगळे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी या मैदानावर उपस्थित आहेत. गेली 4 वर्ष आहेत, गेली 3 वर्ष आणि या वर्षीचं 4थं वर्ष आपण पाहताय. तुम्ही या मैदानावर येत आहे. ही स्पर्धा जी आम्ही आयोजित केलेली आहे ती मुळात आधी जेव्हा आपण स्पर्धा आयोजित करतो तर स्पर्धा आयोजित करण्यापूर्वी ती स्पर्धा घ्यायची कुठे, त्याला मैदान कुठलं उपलब्ध करायचं, ती लोकांना जाण्याच्या सोयीच्या दृष्टीनं ती जागा आपल्याला कुठे उपलब्ध होईल, अशा प्रकारचा आम्ही जेव्हा विचार केला तेव्हा आमच्याच गावचे प्रतिष्ठित समीर विद्याधर शिरगावकर यांची काकी आणि त्यांच्या हे जे मैदान आहे ती त्यांची मालकीची जागा आहे. आणि मग त्या मालकीची जागा असल्यामुळे त्यांच्यावर आम्ही संपर्क साधला आणि गेली 3 वर्षे त्यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं. यावर्षी सुद्धा 4थं वर्ष असल्यामुळे आम्ही पुन्हा त्यांना विनंती केली की आम्हाला 4थ्या वर्षाला सुद्धा हे मैदान आपण तुम्ही द्याल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. त्या विनंतीला त्यांनी मान देऊन यावर्षी सुद्धा समीर शिरगावकर यांनी हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. सुरुवातीलाच आम्ही मंडळाच्या वतीनं त्यांचा आभार मानतो, त्या जमीन मालक या दृष्टीनं. आता ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा गेली 3 वर्ष आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने राबवतोय. यावर्षी थोडं आमचं नियोजन बदललंय. 4थं वर्ष असल्यामुळं शेतकऱ्यांसाठी जेव्हा आपण स्पर्धा राबवतो आणि ती राबवत असताना शेतकऱ्यांना आपण काय देऊ शकतो, त्या शेतकऱ्यांना आपण शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो, अशा प्रकारचा मंडळाच्या सदस्यांनी सगळ्या विचार केला. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जे शेतीसाठी उपयोगी असेल किंवा शेतकऱ्यांसाठी जे उपयोगी असेल अशा प्रकारचं आम्ही नियोजन त्याच्यामध्ये केलेलं आहे. पण ही मैदानाची जी रूपरेषा आहे हे मैदान त्या शिरगावकरांनी उपलब्ध करून दिल्यामुळं आम्हाला एक चांगला इथं फायदा झाला. जवळच हायवे असल्यामुळे लोकांची जाण्याची व्यवस्था चांगली झाली. मैदानाच्या समोर लोकांना उभं राहायला व्यवस्थित जागा आहे. मैदानाची रूपरेषा ही अशा आता ज्या रेलिंग मारलंय त्या पद्धतीची बनवलेली आहे. आणि हे मैदान साधारण 18 ते 20 सेकंदामध्ये कव्हर होईल असा आमचा अंदाज आहे. दरवर्षी कशी आपण ज्या ठिकाणी आता उभं राहिलोय इथे रुपण होती, बरोबर, आणि रुपण असल्यामुळे लोकांच्या शेतकऱ्यांच्या जोडी नांगरावाल्यांच्या तक्रार यायच्या की रुपण आहे, जोडी जाते, माझी नंबरातली बाजूला गेली. मग ती जाऊ नये यावेळेस आम्ही थोडं नियोजन त्याचं बदललं. मग ती जी रुपण जागा होती ती जागा आम्ही वगळले, इथूनच जाड्या सोडायच्या आणि गाड्या जोड्या तिकडून बाहेर काढायच्या वेगळ्या पद्धतीने. म्हणजे जिथं रुपण आहे तिथं आपण स्टेज केलाय. त्याच्या समोर स्टेजच्या समोरच जे रुपण होतं तिथून काय आपल्याला बैल तिथे पळणार नाहीत, फक्त जोड्या सोडायचं काम आपण तिथून करणार आहोत. अशा प्रकारचं हे नियोजन आम्ही 18 तारखेसाठी बनवलेलं आहे. रेलिंग जे बनवलेलं आहे ते रेलिंग आतून बाहेरून दोन्ही बनवले आहे की आतून बनवलंय म्हणजे बैल आतमध्ये जाऊ नये आणि पब्लिक जे बाहेर उभं असतं बघणारे प्रेक्षक जे असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून बाहेरून एक
पुन्हा एक रेलिंग बांधलेलं आहे. मधल्या बीटमधूनच त्या जोड्या पळतील असं सगळ्या प्रकारचं एक वेगळ्या पद्धतीचं या वर्षीचं नियोजन आमचं आहे. नक्कीच. अनेक शेतकऱ्यांचे फोन आले, म्हणजे आपला बॅनर पडला आणि बॅनर मध्ये बक्षीस होती 2 टू व्हीलर आणि ऐनवेळी बदल झाला आणि चेंज झाली. काय ह्याच्या मागचं कारण काय होतं? तर ह्या आधी जी आता बाईक साठी जी स्पर्धा झाली होती, तर त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आलं की तुम्ही 1 नंबरसाठी जर का 1 लाखाची बाईक ठेवत असाल तर 2 नंबरसाठी आपण किती 10 ते 15,000 बक्षीस ठेवतो. तो एक डिफरन्स भरून काढण्यासाठी, आणि दुसरा म्हणजे त्याच्यासाठी जो आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो शेतकऱ्यांना, तर तो एक कमी करण्यासाठी आपण हे पॉवर ट्रेलरचं नियोजन केलेलं आहे. आणि त्या पॉवर ट्रेलरचा विषय म्हणजे आपल्याला ते शेती उपयोगी आहेच त्यांच्यासाठी, त्याच्यातून रोजगार निर्मिती सुद्धा होऊ शकते की तुमची शेती झाली तर कुठेतरी ते भाड्याने देऊ शकता, म्हणजे त्याच्यातून त्या कुटुंबाचा पण रोजगार निर्मिती होऊ शकते. ह्या विचाराने आपण ते बक्षीस ठेवलेले आहेत. आता ट्रेलर किती कोणत्या कोणत्या गटात कसे कसे आहेत आता trailer? एक गावठी गटासाठी 1 ते 3 नंबरसाठी आहेत, हम्म. आणि घाटी गटासाठी 1 ते 3 नंबरसाठी पॉवर ट्रेलर आहेत. हम्म. त्याच्यानंतर गावठी गटासाठी 4थं नंबरचं जे बक्षीस आहे ते आपण चेनसॉ ठेवलेलं आहे. जे झाडं कटिंगचं जे मोठं मशीन असतं हम्म. ते आपण दोन्ही गटासाठी ठेवलेलं आहे, घाटी आणि गावठीसाठी. आणि 5व्या नंबरचं जे बक्षीस आहे ते आपण ग्रास कटर ठेवलेलं आहे दोन्ही गटासाठी. आणि त्याच्या खाली जे काय उत्तेजन ते प्राईज स्वरूपाची ठेवलेले आहेत, ते रोख रकमेचे बक्षीस आहेत. हम्म. असा विषय. तर एक त्या- स्वरूपात देणार होतं, तेवढा- त्या याच्यामध्ये आपण 3 बक्षिसं त्या शेतकऱ्यांना पोहोचवतील याच्या आपण अपेक्षा बाळगून आपण ती बक्षिसं ठेवलेली आहेत. हो. आणि त्यातून सुद्धा आम्ही सांगतो, जर का यंदा जर का शेतकऱ्यांनी सर्वात जास्तीत जास्त प्रतिसाद आम्हाला या मंडळाला दिला तर पुढच्या वर्षी जे मैदान होईल ते 15च्या 15 वस्तू जे आपण देऊ ते शेतकऱ्यांच्या उपयोगीच असतील अशाच वस्तू आपण देऊ, की रोख रकमेची प्राइस कमी करून जे काय वस्तू स्वरूपात असेल त्याच स्वरूपात आपण बक्षीस ठेवायचं असं आपलं नियोजन आहे पुढच्या वर्षीचं. कसं आता नाव नोंदणी कशी कशी असणार आहे, त्याची आज- प्रोसेस कशी असणार आहे? आज 15 तारखेपासून आपण सकाळी 9 वाजल्यापासून मैदानाची बुकिंग चालू केलेली आहे. 17 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण बुकिंग घेणार आहोत दोन्ही गटाची, आणि 200 जोड्यात घ्यायच्यात आपल्याला, कारण का संध्याकाळी 6 वाजता मैदान आपल्याला आटपलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आजपासून आपल्या शेतकऱ्यांनी नोंदणी चालू केलेली आहे. दोन्ही गटासाठी 1000 रुपये आपण प्रवेश फी ठेवलेली आहे. संध्याकाळी 17 तारखेला 9 वाजता आपण ऑनलाईन बुकिंग करणार आहोत, म्हणजे लॉट्स पडणार आहेत Lots आपले. पडणार आहेत, तर त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बुकिंग करावं अशी आपल्या अपेक्षा आहे. आणि त्यातून सुद्धा एक नियम सांगायचा म्हणजे जे आपण सगळ्या मैदानात आता ठरवलेलं आहे की गावठी बैला गावठी गटातच पळेल आणि घाटी बैला घाटी गटातच पळेल, त्याच्यामध्ये कुठलाही आपण तडजोड करणार नाही, हे शेतकऱ्यांनी प्लस समजून घ्यावं आणि त्या पद्धतीने आपल्याला मदत करावी या मंडळाला. मैदानाच्या दिवशीचं कसं नियोजन असणार आहे, किंवा किती वाजता स्पर्धा सुरू होईल, कोणत्या गटानं सुरू होईल, आणि कसं कसं असणार आहे की ह्या वेळेत सुरू व्हायला पाहिजे आणि ह्या वेळेत बंद, असं तुमचं कसं नियोजन आहे त्या दिवसाचं? नियोजन आमचं असं असणार आहे की सकाळी आम्ही 10 वाजेपर्यंत ज्यांना कोणाला जोडी म्हणजे मैदान दाखवायचं असेल त्यांनी मैदान दाखवून घ्यायचं आहे. 10च्या नंतर आम्ही जो आमचा संघटनेचा नियम आहे त्या नियमानुसारच रशी लावून मैदान बंद करणार. त्याच्यानंतर कोणालाही मैदान दाखवता येणार नाही. आणि आज हे जे मैदान आम्ही पार पाडतोय ते विक्रांत घाग, नागेश शेठ सालवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडतोय. मैदानाचं उद्याच म्हणजे जे 18 तारखेचं नियोजन आहे हे इथं कुठल्याही शेतकऱ्याला गालबोट लागणार नाही, कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने आम्ही मैदान पार पाडणार आहोत. कुठल्याही शेतकऱ्याचा जर कुठल्या जोडीवरती ऑब्जेक्शन असेल तर त्या शेतकऱ्याने किंवा इतर 10 शेतकरी किंवा इतर शेतकरी जे असतील त्यात सगळ्यांनी मिळून तो बैल घाटी किंवा गावठी अशा पद्धतीने निदर्शनात आमच्या मंडळाच्या आणून दिल्यानंतरच त्याच्यावरती ऑब्जेक्शन आपण घेतल्या जाईल, आणि ते पण जोडी पळायच्या अगोदर. आणि नंबर जे दिलेले असतील लॉट पाडल्यानंतर त्या नंबर प्रमाणच जोड्या पळतील, एकाच दुसरी मागे पुढे सरकवल्या जाईल. नाहीतर तुम्ही मागची 50वी जोडी पहिल्या किंवा 5व्या नंबरपर्यंत पळून देणार नाही. आणि आज आपल्यासोबत एक शेतकरी आहेत जे 2 दिवस इकडे प्रॅक्टिस करतायत, त्यांचा देखील आम्ही सांगण्यापेक्षा त्यांचा अनुभव ऐकूया. हे मैदान कसं झालंय 2 दिवस, काय सांगायला मैदानाबद्दल? तुम्ही किती वर्ष या मैदानात पळताय आता? आम्ही तर या मैदानात 4 वर्ष पळतोय. आम्ही बाहेरच्या स्पर्धांमध्ये पण जाऊन आम्ही पळतो, पण आमच्या या स्पर्धेमध्ये स्थानिक जोडी म्हणून नेहमीच असते, काय असा विषय येत नाही. आणि यंदाचं वर्ष म्हणजे या मैदानात कोणत्याही प्रकारची रोपण नाही, काय नाही, कॅन्सल करण्यात आले. रोपण होते असेल, स्पर्धकांना आठवत असेल, पण या वर्षी ते रोपण कॅन्सल करण्यात आलेले आहे. पूर्ण गोल मैदानाचं रेलिंग आहे. जोडी आज पण येण्याची काय संभावना नाही किंवा बाहेर पण जाणार नाही. आणि जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन चांगलासा आपला कार्यक्रम शोभनीय असा करायचा. अजून एक आगेवेगळी स्पर्धा प्रथमच कोकणात ठेवली, जी
आता बॅनर पडला रील स्टार त्यांच्यासाठी 5 विजेते असणार आहेत. काय कशी आहे स्पर्धा? जसं की आता घाटावर पेडगाव सारखं मोठं मैदान झालं, त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायलाच मिळालं असेल की जे मोठे मोठे रील स्टार आहेत त्या स्पर्धकांना तिकडे मान सन्मान देऊन कोण होणार हिंदकेसरी रील स्टार, त्या उद्देशाने आपल्या कोकणातील जे छोटे मोठे युट्यूबर आहेत ज्यांचे इंस्टाला पेज आहेत ते चर्चेत नाही आहेत, त्यांना पण मान सन्मान देण्यासाठी ही एक आगली वेगळी स्पर्धा आपण या वर्षापासून चालू केली. विक्रांत प्रतिष्ठानकडून चालू केले. तर त्या स्पर्धेला जे कोकणातील छोटे मोठे रजिस्टर आहेत किंवा युट्यूबर आहेत त्यांनी मोठ्या संख्येने असा प्रतिसाद द्यावा अशी मी या विक्रांत प्रतिष्ठानकडून त्या रजिस्टरांना विनंती करतो. त्याचबरोबर स्पर्धेतील आपण जे कसं जे कोकणातील आहेत रजिस्टर त्यांना वरती म्हणजे असे मोठ्या स्पर्धेमध्ये जायला चान्स भेटत नाही. तर आपण या मंडळाकडून असं ठरवण्यात आलंय की जो कोणी विजेते होतील त्यांना आपण 5 विजेत्यांना विक्रांत प्रतिष्ठान मंडळाकडून एक सन्मान चिन्ह आणि जे काय असेल ते देऊन आपण त्यांचा योग्य रीतीने मान सन्मान करण्यात येईल. खूप ही जी स्पर्धा आहे कोण होणार कोकण हिंदकेसरी रजिस्ट्रार, तर त्या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आपण विक्रम परकर, आशिष लिंगायत यांना संपर्क करू शकता. त्यांच्यावर संपर्क करून आपण स्पर्धेसाठी जे नियमावली आहे ती त्यांच्याकडून समजून घेऊन आपण सहभाग नोंदवावा ही विनंती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी या मैदानामध्ये जी स्पर्धा 18 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि ह्याचं नियोजन करण्याकरता विक्रांत प्रतिष्ठानच्या वतीने ह्या मंडळानं जे प्रयत्न केलेले आहेत ते प्रयत्न करत असताना मुळातलं जे मैदान आहे त्या मैदानाचे जमीन मालक, त्याचप्रमाणे इथे लागणारं जे व्यासपीठ आहे त्याचं डेकोरेटेड आहेत ते, त्याचबरोबर साऊंडवाले, या गावातील प्रतिष्ठित सर्व ग्रामस्थ, मानकरी, गावकरी आणि या मंडळाला सहकार्य करणारे इतर जी काही मान्यवर मंडळी आहे ती मंडळी, त्याचबरोबर आपले यूट्यूब चॅनलवाले सर्व देणगीदार, ज्यांनी या मंडळासाठी सहकार्य करून या स्पर्धेसाठी योगदान दिलेलं आहे, या सर्वांचं मंडळाच्या वतीनं मी आभार मानतो. त्याने अशाच प्रकारचं सहकार्य या मंडळाला करीत राहावं अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या जोड्या या मैदानामध्ये येणार आहेत आणि गेली 3 वर्ष, यावर्षी 4थं वर्ष सातत्याने ज्या जोड्या ह्या मैदानामध्ये शेतकऱ्यांच्या येत आहेत त्या शेतकऱ्यांनी देखील चांगलं सहकार्य केलेलं आहे. यावर्षी देखील त्या शेतकऱ्यांनी या मंडळाला चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना पुन्हा त्यांचेही देखील शेतकऱ्यांचे सगळ्या बैलजोडीवाल्यांचे आभार मानतो आणि त्यांना पुन्हा एकदा मी मंडळाच्या वतीनं धन्यवाद देतो. तिकडचा मंडपाला बसलं तिकडं सगळं घे. हा बस इकडे परत बाकी कट करतो पुरं मैदान घे. जेवण पण घे गणपती.